इलेक्शनची तयारी कशी चालू आहे? प्रथमतः माझ्यासाठी हा फार भावनिक आणि अविस्मरणीय क्षण आहे. कारण ह्या राष्ट्रीय पक्षामध्ये तिकिटीसाठी इतकी चढाओढ होती, की ते इतके इच्छुक होते, की इतके कार्यकर्ते होते, की त्याच्यातून भारतीय जनता पार्टीने आणि आमच्या नवी मुंबईच्या नेतृत्वाने जी आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांचे ऋणी आहे. आणि गेले 15 वर्ष आम्ही या प्रभागाची सेवा करतो आहे आणि आताही सुद्धा जनतेने जी संधी दिली आहे, त्या संधीचं नक्कीच सोनं करू आणि या प्रभागाचं असंच सतत कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहू. सर, पॅनल सिस्टीम आहे, याचा कसा फायदा होणार आहे तुम्हाला? खूप सुंदर पॅनल आहे आमचं. चारही भाजपचे इथे स्थानिक उमेदवार आहेत, जे म्हणजे शशिकांतजी राऊत असतील, प्रभाकरजी भोईर असतील, अंजली वाळूज असतील आणि मी प्रकाश मोरे असे स्टँडिंग नगरसेवक आहेत सगळे. आणि सगळ्यांचं त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जनतेचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच एकमेकांना खूप फायदा होणार आहे. सर, निवडणूक जिंकल्यानंतर प्राधान्याने कुठली कामं आपल्या मतदारसंघातली करण्याचा तुमचा विचार आहे? आपल्या प्रभागामध्ये एक स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय इमारत होती. तिथे आपण डायलिसिस सेंटरची उभारणी केली आहे आणि त्यावर राहिलेल्या 2 माळ्यामध्ये आपण कॅथ लॅबची आता प्रशासकीय मंजुरीसुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे तिथे कॅथ लॅबसुद्धा होईल. तसंच एक आमच्याकडं बहुउद्देशीय इमारत होती, ती टेक्निकली ते अतिशय खराब होती. ती पाडून तिथे G+13 माळ्याची नवीन बहुउद्देशीय इमारत होते आणि त्याचासुद्धा आम्हाला फार आनंद आहे की आमचे आमदार गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून ही कामं मी प्रशासकीय कार्यकाळातसुद्धा पूर्ण करू शकलो आणि ती पाठपुरावा करून ती पूर्ण करून जनतेसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. सर, मतदारामध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे? खूप उत्साह आहे. तर गेले 11 वर्ष म्हणजे आम्ही निवडून आलेले 5 वर्ष आणि 5 वर्ष निवडणूक झाली नाही, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष निवडणूक नसल्या कारणाने आता ही जनता नवी मुंबईचे नेतृत्व पुन्हा एकदा गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली एक महापौर नेमण्यासाठी अतिशय उत्सुक आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला नगरसेवक म्हणून संधी देण्यासाठी सुद्धा ती खूप उत्सुक आहे.